आजच्या महाशिवरात्रीच्या या महान पर्वावर मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे. आज जी ब्रह्मांडीय ऊर्जा ध्यानासाठी, साधनेसाठी, गती देण्यासाठी आवश्यक असती, ती प्रचंड प्रमाणात वर्षातनं एकच दिवस या दिवशी त्याचं प्रमाण प्रचंड असतं आणि ती ऊर्जा ही जसं इतर वेळेला आपण मूलाधार पासून वरपर्यंत जाण्यासाठी श्रम घेतो ध्यानात, त्या चक्रांना गती देण्यासाठी, या शिवरात्रीच्या दिवशी अस्तित्वाकडनंच ती ऊर्जा जी जी अ, अ, वर जाण्यासाठी तुम्हाला जी मेहनत घ्यावी लागते, जे श्रम घ्यावे लागतात, ते श्रम न करता सुद्धा ती ऊर्जा त्या दिशेने प्रवाहित होऊ लागते. हे वर्षातनं एकच दिवशी या दिवशी होतं. कारण जे काही विशिष्ट म्हणजे पौराणिक ह्याच्यामधनं जे आपण ऐकत आलो आहोत, तर तेवढ्यापुरतंच ह्याचं महत्त्व नाहीये. पण एक आंतरिक यात्रेमध्ये अस्तित्वाकडनं जे योगदान दिलं जातं तुम्हाला, त्या यात्रेत गती करण्यासाठी, त्यासाठी ही रात्र महत्त्वाची असते. याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अवेअर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला शारीरिक पातळीवर म्हणजे शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि भावशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे आपण स्नान करतो. इव्हन जे वस्त्र आपण परिधान करतो, जी जागा ज्या जागी आपण साधना करतो, ती जागेची स्वच्छता, आपण जे वस्त्र परिधान करतो ते हलके-फुलके असले पाहिजे. म्हणजे हे बाह्य पातळीवरची ही शुद्धता झाली. दुसरी शुद्धता मानसिक पातळीवरची, ज्याच्यामध्ये आपण आपले जे द्वेष, अहंकार, घृणा, अ, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आतमध्ये, जे या यात्रेमधले अडथळे आहेत, तर त्या अ, अ, अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला थोडंसं मानसिक पातळीवर पण या दिवशी खास करून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभर जितकं प्रसन्न राहता येईल तुम्हाला, तो प्रयत्न करायचा आहे. आणि खास करून रात्रीच्या प्रहरीमध्ये दिवसापेक्षा रात्रीच्या प्रहरीमध्ये याची ऊर्जेचं प्रमाण प्रचंड असतं. दिवसा का याचा परिणाम एवढा होत नाही, कारण दिवसाचा जो बाहेरचा गोंगाट असतो, आपलं लक्ष डायव्हर्ट होऊ शकतं. रात्रीच्या वेळेला त्या ऊर्जेची तीव्रता, शुद्धता अधिक असते. ती ग्रहण करायला आपल्याला सोपी जाते. त्यामुळं रात्री खास करून या महाशिवरात्रीमध्ये त्या रात्रीचं महत्त्व आहे. आणि वर्षातनं एकदा हा अवसर येतो आणि तो अवसर आपण जे रेग्युलर साधक आहेत, जे रेग्युलर साधना करतात, त्यांनी हा अवसर अ, अ, चुकवायला नाही पाहिजे. म्हणजे त्या दिवशी जास्तीत जास्त पातळीवर आपण अवेअर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या मनाचे सूक्ष्म निरीक्षण आपण करायचंय. कुठं आपण कुठली प्रतिक्रिया देतोय, ती प्रतिक्रिया द्यायच्या आधी आपण थोडंसं जागरूकपणे ती देण्याआधी निहाळली पाहिजे आपल्याला. म्हणजे मूर्छित अवस्थेत, बेशुद्धीत ती प्रतिक्रिया नाही झाली पाहिजे आपली. या ऊर्जेचा आपण जास्तीत जास्त लाभ जितका आपण करून घेऊ आपल्या आंतरिक यात्रेसाठी, तो सगळ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल. तर एक साधना करताना म्हणजे एक साधकाचा जो प्रवास असतो, मी काही 2 दिवसापूर्वी एक गोष्ट ऐकली होती. मी तुमच्याशी शेअर करू इच्छित होती, की त्या
कथेमध्ये या साधकाचा प्रारंभ पासून ते त्याच्या अनुभूतीच्या शिखरापर्यंतचा जो प्रवास आहे तो एकदम सूक्ष्म पद्धतीने खूप सुंदररीत्या मांडला गेलेला आहे. एका मूर्तिकाराची ही गोष्ट आहे. आणि तो मूर्तिकार असतो तो त्याच्या गावामध्ये प्रसिद्ध असतो, त्याच्या राज्यात प्रसिद्ध असतो आणि त्याच्या मूर्ती कलेचं वैशिष्ट्य असतं की त्या मूर्ती कलेमुळे त्याला त्या गावात सन्मान असतो, इतर राज्यामध्ये पण सन्मान असतो, त्याचा राज दरबारामध्ये पण त्याचं एक वेगळं स्थान असतं. राजा सुद्धा त्याच्या मूर्तिकलेवर फिदा असतो, म्हणजे त्याची मूर्तिकला अशी सुंदर असते. तर त्या प्रोसेसमध्ये त्या मूर्तिकाराच्या आतमध्ये एक अहंकार त्याला म्हणतो, आपल्या कलेचा म्हणा, आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या कौशल्याचा, तो इतक्या प्रभावीपणे त्याच्यावर हावी झालेला असतो की त्याला तो त्या एखादी मूर्ती त्यांनी बनवली तर त्या मूर्तीचं मूल्य काय असेल तर तो स्वतः ठरवायचा आणि त्या कोणत्याही कारणाने त्या मूल्य तो कमी करत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, जे मूल्य ठरलेलं आहे त्या मूल्याला एखाद्याला त्यांनी शब्द दिलाय की बाबा ही मूर्ती मी तुला एवढ्या किमतीत देतोय, पण त्याच्यापेक्षा अधिक देणारा कोणी जर आला तर तो ती ज्याला शब्द दिलाय त्याला सोडून तो दुसऱ्या व्यक्तीला ती जास्त देणाऱ्या मूल्य त्याला ती मूर्ती विकत होता. पण गावात एक सन्मान होता, त्याला सन्मानाने बघितलं जायचं त्याच्याकडे. त्याच्या कलेविषयी लोकांच्या मनात आदर होता. तर त्याची प्रसिद्धी आणि ह्याच्यामध्ये त्याला एवढं तो गुंतला होता, की त्याला असं मनात एक कल्पना आली, की आपण एक कृष्णाची मूर्ती बनवावी आणि ती अशी बनवावी, की आपल्याला राजाने स्वतः कौतुक केलं पाहिजे. त्यांनी इतर गावकरी तर आपले कौतुक करतात, पण राजासुद्धा त्या मूर्तीवर फिदा व्हायला पाहिजे. तर त्या अभिप्सेपोटी, त्या इच्छेपोटी, त्या संकल्पापोटी, की आपण ती मूर्ती बनवायची आणि ही सगळ्यात सुंदर आपल्या आयुष्यामध्ये जी मूर्ती मी आत्तापर्यंत कधीच बनवली नव्हती, ही पहिलीच अशी मूर्ती असेल, की जी सगळ्यात सुंदर आणि श्रेष्ठतम असेल. तर तो कल्पनेतच ते चित्र रंगवायला लागला, की ते राजा त्याचा सन्मान करतोय, गावकरी त्याचं कौतुक करतात आहे आणि त्या तो जो काही त्याचा स्वप्नरंजन त्याचं चाललं होतं, तो सगळा त्याच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चाललेला होता. त्याची जी प्रसिद्धीची इच्छा होती, ती अधिक प्रसिद्धी त्याला ती मिळवायची होती आणि त्याला ती इच्छा त्या पूर्ण करायच्या होत्या. त्याच्या की 4 लोकं त्याला अजून श्रेष्ठतम मानतात आहे. मग त्यांनी ठरवलं की कृष्णाची मूर्ती बनवायची म्हणून आणि मग त्या कृष्णाची मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी एक पाषाण निवडला आणि बऱ्याच शोधले त्यांनी. त्यातनं एक पाषाण त्यांनी फायनल केला, की आता या पाषाणावर आपण काम करायचं. या पाषाणातनं ती कृष्णाची मूर्ती घडवायची आणि त्या पाषाणावरनं त्यांनी काम करायला सुरुवात केलं. खूप मेहनत घेत होता, अथक परिश्रम करत होता आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांनी जो ठरवला होता दिवस, की एवढ्या दिवसात ती मूर्ती आपण पूर्ण करून अ, म्हणजे ती पूर्ण करायची. तर तो त्या दिवसापर्यंत त्याच्याकडनं ती मूर्ती पूर्णच झाली नाही. कारण त्या प्रयत्नामध्ये त्याचा जो अ, 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 जो काही त्याचा परिश्रम होता, त्याचं ते हे होतं, त्याच्यामध्ये त्याचं लक्षावर पूर्ण केंद्रित होतं. ती मूर्ती पूर्ण होऊन नंतर त्याला जे मिळणार आहे मान-सन्मान, आदर-सत्कार त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं. ती मूर्ती घडवण्यापेक्षा त्या मूर्तीतनं मिळणारं जे काही
होतं त्याकडे त्याचं लक्ष अधिक केंद्रित झालं होतं. त्यामुळे ते मूर्ती घडवण्याला विलंब लागत होता. त्याचं परिश्रम म्हणजे त्याचा संघर्ष झाला होता. तो जितका प्रयत्न करत होता तितकं तो त्याच्यासाठी ते कठीण जात होतं. आणि त्यावेळेला तो त्या पाषाणाला नावं ठेवत होता, हे पाषाण मला बरोबर मिळालेलं नाहीये. तो त्या हत्यारांना नावं ठेवत होता, लोहाराला नावं ठेवत होता, त्यांनी माझी छेनी बरोबर बनवली नाहीये. त्या त्याचे जे अवजार होते, त्या अवजारांवर तो नावं ठेवत होता. म्हणजे थोडक्यात काय, की त्याच्या असफलतेचं सगळं कारण तो दुसऱ्यांमध्ये शोधत होता. तो त्याच्या स्वतःकडे बघत नव्हता. ती मूर्ती घडवण्यामध्ये जे काही तो श्रम घेत होता, त्या मूर्तीचं पूर्णतेवर त्याचं लक्ष होतं आणि त्या लक्षापोटी त्या इतकं त्याच्या म्हणजे जी काही तो मेहनत घेत होता, त्या पाषाणावर, त्या हत्यारांवर तो सगळे दोष तो दुसऱ्यांमध्ये शोधत होता आणि अ, अ, त्या प्रयत्नामध्येच अचानक एक दिवस तो त्याच्या कार्यशाळेमध्ये ती मूर्ती घडवण्याचं काम करत होता. त्या कार्यशाळेत त्याचा एक जुना मित्र अ, आला होता त्या कार्यशाळेमध्ये आणि तो डायरेक्ट आतमध्ये आला. तो मूर्ती घडवण्यामध्ये व्यस्त होता आणि त्यांनी विचारलं, "अरे मित्र, काय बनवतोयस तू?" तर त्याची प्रतिक्रिया काय आली त्या मूर्तिकाराची, की "तू मला डिस्टर्ब नको करू. मी खूप महत्त्वाच्या कामामध्ये आहे आणि अजिबात मला माझ्या कामामध्ये व्यत्यय नकोय. तू आत्ताच्या आत्ता इथनं चालता हो. तू इथं थांबू नको." तर त्याचा लहानपणीचा मित्र होता तो. त्याच्याबरोबर खेळला, मोठा झाला. पण ती जी प्रतिक्रिया होती, ती त्याच्या असफलतेमुळं येत होती. त्याला अ, त्या मूर्ती ती घडत नव्हती, ती न घडत होती आणि त्याचं कारण तो दुसऱ्यात शोधत होता आणि त्या मित्रावर पण त्यांनी तो रोष हे ठेवला, की तुझ्या अ, व्यत्यय करण्यामुळे, तुझ्या डिस्टर्ब करण्यामुळे माझं कामात विलंब होतोय. मला शांतता हवी आहे. पण त्याचा मित्र म्हटला, "अरे मित्रा, तुझा तो छैनी हातोडीचा आवाज ऐकून मी आलो. तू एवढ्या जोरजोरात त्या पाषाणाला अ, छैनी हातोडीने मारतोय, की तू मूर्ती घडवतोय का त्या पाषाणाला मारतोय ते कळेना मला. नेमकं तुला ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे." तर त्यांनी अ, त्या मित्राबरोबर पण वाद घातला आणि त्याला म्हटलं, की "मी एक ईश्वराची मूर्ती, एका कृष्णाची मूर्ती बनवायला घेतलेली आहे आणि मला ह्याच्यामध्ये तुझा व्यत्यय नकोय. तू आत्ताच्या आत्ता इथनं चालता हो." तर तो मित्र सगळे हावभाव बघून तो हैराण झाला. त्याला कळेना ह्याला काय आणि कशा शब्दात त्याचं अ, अ, बोलायचं ह्याला. पण जाताना तो एक शब्द त्याला बोलला, एक वाक्य त्याला बोलला, की "मूर्ती तू घडवतोय ईश्वराची, पण ती घडवण्यापूर्वी त्या ईश्वराची मूर्ती तेव्हाच बनू शकेल, जेव्हा ती तुझ्या हृदयात असेल. तरच ती गोष्ट तुझी तुझी मूर्ती बनू शकेल." तर त्याला त्याच्या वाक्याचा, त्याच्या सल्ल्याचा खूप राग आला. त्याला ही गोष्ट पटली नाही. ज्या पद्धतीने ती बोलली होती, त्याला त्या आतपर्यंत, खोलपर्यंत टोचली ती गोष्ट. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्या मित्रामध्ये दोष दिसला. त्या मित्राचा सल्ला त्याला चुकीचा वाटला, वाईट वाटला आणि माझं चेष्टा करण्यासाठी किंवा माझ्या त्रुटी, दोष दाखवण्यासाठी म्हणून सगळं ह्या गोष्टी करतोय. ह्या हा तर्क त्यांनी त्यातनं काढला. त्या प्रोसेसमध्ये तो त्या मूर्ती बनवण्याच्या ह्याच्यामध्ये अ, अ, सगळ्या दोष त्या इतर ह्याच्यामध्ये देत होता. अ, अतिशीघ्रता ती अतिशीघ्रता त्याला अस्वस्थ करत होती, त्याला बेचैन करत होती. त्याला
त्याला जो संताप होत होता तो त्याच्या शीघ्रतेमुळे होत होता. त्याला त्याचं जे लक्ष त्यांनी घेतलं होतं ती मूर्ती घडवण्याचं ते पूर्ण करू शकत नव्हता, ते होत नव्हतं. आणि ते होत नसल्यामुळे त्यांनी सगळे कारण शोधायला सुरुवात केले. त्याच्या असफलतेचं त्याचं कारण इतर लोकांमध्ये तो शोधू लागला. अ, या तो मित्र गेल्यानंतर तो पूर्ण त्यांनी संकल्प केला की काही झालं तरी मला आज ही मूर्ती घडवायचीच आहे आणि मी थकणार नाही, मी हारणार नाही, मी हार मानणार नाही, मी हे यशस्वी करणारच. आणि पुन्हा त्यांनी ते काम सुरू केलं. आता ते सुरू केलं, ते कामात त्यांनी तो तहानभूक विसरला होता. त्याच्या घामाचे धारा लागले होते. पाणी सुद्धा त्याने पिलं नव्हतं. पण त्याचं हे जे काही तो करत होता, ह्या सगळ्या प्रोसेस, त्याला तो तप समजत होता, की आपलं भूक तहान हरून तो त्या मूर्ती घडवण्यात तल्लीन झालेला होता. पण त्याचं अजून सुद्धा स्वतःकडे लक्ष अजून वळलेलं नव्हतं. तो आत बघतच नव्हता. तो दुसरीकडेच त्याचं लक्ष चाललं होतं. त्याचं लक्ष बाहेरच होतं. आणि या गडबडीमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी जी मूर्ती घडवायला घेतली होती, त्याचा जो चेहरा होता कृष्ण, तो जवळ होत आला होता. आणि त्या प्रोसेसमध्ये त्याच्या हात सरकला आणि त्या कृष्णाच्या नाकावरच ती छैनी पडली आणि त्याचं कृष्णाचं नाकच तुटलं. त्या मूर्तीच्या कृष्णाचा जो बनवत होती मूर्ती, ते नाकच तुटलं. ते नाक तुटल्यानं त्याला अजून जास्त संताप आला, की माझ्याकडनं एक मूर्ती घडत नाहीये आणि ते नाक तुटल्यामुळे अजून जास्त कारण ती मूर्ती एकदम विद्रूप दिसायला लागली. एकदमच म्हणजे त्यातलं सौंदर्यच निघून गेलं त्या मूर्तीमधलं. आणि त्याला हे सगळं तो बघत होता, पण तो अजून सुद्धा स्वतःची चूक त्याला मान्य नव्हती. तो दुसऱ्यातच चुका शोधत होता. तो विचार करायला लागला, की हे पाषाणाची चूक आहे. पाषाण बरोबर नाहीये, कठीण पाषाण आहे. आणि त्याच्यानंतर तो अ, त्या जे त्याचे सैन्य हातोडी आहे त्याच्यावर हे करत होता. आणि बहुतेक सारे भक्त हे असं प्रयत्नाने ईश्वराचं नाक कापण्याचा प्रयत्न करत असतात. बरेच शिष्य हे गुरुचं नाक कापण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रोसेसमध्ये, ती मूर्ती घडवण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्याकडनं जी चूक झाली, ती मूर्तीचं नाक ते तुटलं गेलं. पण तो हार मानायला तयार नव्हता. अजून सुद्धा त्या स्वतःकडे तो पाहतच नव्हता. तो काय चुकतोय ते त्याला लक्षात येईना. आणि त्या गोष्टीसाठी तो थोडा वेळ त्या नाक तुटल्यामुळं त्या मूर्तीचं तो थोडासा डिस्टर्ब झाला तो. आणि तो कार्यशाळेच्या बाहेर गेला. तिथे नर्मदा नदीच्या किनारे थोडं बसला तो. आणि त्या बसल्यावर तो अ, अ, त्या पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता. ती नर्मदा शीतल वाहत होती आणि त्या वाऱ्याने जे झुळूक येत होतं पाण्यामध्ये, त्याच्यात त्याचा चेहरा असा हलत होता. त्याचं मन पण हलत होतं, त्या मनाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं स्वतःचाच चेहरा त्याला बघवेनासा झाला. कारण तो जी काही त्याची असफलता होती ती त्या चेहऱ्यामध्ये झळकत होती. आत्तापर्यंत त्यांनी कितीतरी मूर्ती घडवल्या होत्या, कितीतरी मूर्ती सुंदर बनवल्या होत्या. त्याचं कौतुक इतरांकडनं त्यांनी स्वीकारलं होतं, त्याचा आनंद घेतला होता. पण पहिल्यांदाच असं झालं, की ते बनवण्यामध्ये तो असफल होत होता. जितका प्रयत्न करत होता तितकं कठीण होत होतं. पण तो हार मानायला तयार नव्हता. त्याने पुन्हा स्वतःला सावरलं आणि त्याने म्हटलं, की आपण काही केलं तरी आपली ती मूर्ती घडवायची म्हणजे घडवायची. आणि अ, ती अ, मूर्ती अ, त्याचं दुरुस्त करण्यासाठी म्हणून तो पुन्हा कार्यशाळेत गेला आणि त्यांनी काय केलं, एक 2-3 पदार्थ एकत्र करून एक चिकटचं डिंक तयार केलं आणि त्या डिंकाने ते नाक कृष्णाचं चिटकवायचा प्रयत्न करायला लागला.
आणि ते जितका तो प्रयत्न करत होता ते ते बरोबर त्या नाक त्या ह्याच्यात चिटकलं जात नव्हतं आणि ते मूर्ती अजून जास्त विद्रूप दिसायला लागली होती. त्या मूर्तीचं सौंदर्य अ, अ, कुठंतरी हरवलं होतं त्याच्या प्रयत्नामध्ये. आणि खूप प्रयत्न केले त्यांनी, खूप प्रयत्न केले ते चिटकवण्याचं नाक. पण जितकं करायचा प्रयत्न केला ती अजून विद्रूप दिसायला लागली, कुरूप दिसायला लागली मूर्ती. त्या मूर्तीचं सुंदर बनवण्याचं स्वप्न प्रयत्नामध्ये ते अजून जास्त कुरूप होत होती त्याच्याकडनं. आणि या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रयत्नामध्ये तो निराश झाला, हताश झाला. त्याला स्वतःवर राग आला. त्याला ते अपमानजनक वाटू लागलं ती गोष्ट. आणि अ, पुन्हा तो त्या लोहारला दोष देऊ लागला. त्या अ, तो मित्र जो आला होता त्याच्या कार्यशाळेमध्ये, त्या मित्राने त्याला डिस्टर्ब केलं म्हणून हे सगळं झालं. तो मित्र आला नसता तर हे झालंच नसतं. त्यांनी माझं एकाग्रता भंग केली. आणि अ, हे पाषाण तर बरोबरच नाही. अनेक कारण तो शोधत होता. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तो स्वतःकडे पाहतच नव्हता. अ, 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 म्हणजे अ, त्या अ, एवढं त्याला राग आला त्याच्या स्वतःच्या असफलतेचा, की त्यांनी जे छेडण्यातोडीने तो ते घडवायचे मूर्ती घडवायचा प्रयत्न करत होता. ती छेडण्यातोडी त्याने रागाने अशी भिंतीवर फेकून दिली. आणि क्षणभर निराश होऊन बसला खाली. आणि त्या अ, वेळेला अ, अ, तो जमिनीवर असा टेकला. आणि नर्मदेच्या जवळ एक मंदिर होतं. त्या मंदिरातनं कुठनं तरी घंटा वाजत होती. आणि तो घंटेचा नाद सुद्धा त्याला त्रासदायक होत होता. त्याला असं वाटत होतं, की हे त्याला हसतात आहे लोकं, त्याची चेष्टा करतात आहे, त्याच्या असफलतेची चर्चा करतात आहे. आणि ही सगळी अं, त्या विचारांच्या तंद्रीमाने तो इतका थकला होता, की त्याला झोप लागून गेली म्हणजे त्या स्थितीमध्ये. तर त्या झोपेमध्ये पण तो स्वप्न बघत होता, मी खूप श्रेष्ठ आहे, मी खूप श्रेष्ठ कलाकार आहे. आणि या अ, अ, त्या अ, ती मूर्ती त्यांनी घडवलेली आहे. ते राजा त्याचं कौतुक करतात आहे. नागरिक त्याचे, शहरातले, गावातले लोक त्याचं कौतुक करतात आहे. आणि मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, हेच विचार करत तो झोपी गेला. आणि ज्यावेळेला त्याला जाग आली, तर जाग आल्यावर त्यांनी सगळ्यात आधी उठून पाहिलं. ती मूर्ती तर तशीच होती. त्याचं नाक काही बसवता आलं नाही त्याला. तर त्यांनी अ, अ, जे छैनी हातोडी फेकली होती त्यांनी, तर ती छैनी हातोडी त्यांनी त्या ज्या भिंतीवर फेकली होती, तर त्या भिंतीवर एक त्याच्या वडिलांचं, म्हणजे त्याचे वडील पण एक मूर्तिकार होते. आणि त्या वडिलांची एक जुनी छैनी होती, म्हणजे गंजलेली होती ती. त्या अ, त्यांनी त्याची छैनी हातोडी पडल्यामुळे ती खाली पडली होती. तर तो गेला. त्यांनी त्या अ, वडिलांच्या छैनीला स्पर्श केला. तर त्याला थोडंसं कंपन जाणवलं त्याच्यामध्ये. त्यात थोडंसं व्हायब्रेशन जाणवलं. मग त्याला त्याच्या वडिलांचे काही गोष्टी आठवल्या. त्याचे वडील जिवंत नव्हते. पण त्याचे वडील मंदिरातली जे मोठे-मोठे मंदिर बनतात त्याचे पायऱ्या बनवायचे काम करायचे. ते पायऱ्याचे बनवायचे काम करायचं. आणि तो नेहमी त्या वडिलांवर रागवायचा, की "तुम्ही काय हे मंदिराच्या पायऱ्या बनवता, तर हे काय कला आहे का? करायचं तर त्या मंदिरातल्या मूर्ती
कला शिका, त्याच्यामध्ये तुम्ही हे करा. पण तो त्याच्या मूर्तिकलेमध्ये त्याला जास्त रस होता आणि त्याचे वडील त्या पायऱ्या बनवून पण जेवढा अ, आनंदी होते, जे सुख समाधानीने आणि शांतीने त्यांना त्या पायऱ्यांवर कौतुक होतं त्यांनी बनवलेल्या पायऱ्यांवर. तसं ह्यानी बनवलेल्या सुंदर सुंदर मूर्त्यावर पण ह्याला एवढं कौतुक नव्हतं, एवढं समाधान नव्हतं. त्याच्यात आत अस्वस्थता होती, अशांती होती आणि तो वडिलांवर या गोष्टीवर वाद पण घालायचा, की तुम्ही हे चुकीचं करताय. तुम्ही मूर्ती घडवायला पाहिजे. आणि तो जे मूर्ती घडवत होता त्याला वडील येऊन त्याला म्हणायचे, "अरे तू त्या पाषाणाला विचार त्याला काय बनायचंय? त्याचं म्हणणं तर ऐकून घे." तर तो म्हणायचा वडिलांना, की "पाषाण तर जड आहे, मी चेतन आहे. मी ठरवणार त्याच्यामध्ये काय घडवायचं ते. पाषाण कसं मला सांगणार त्याच्यातनं काय त्याला घडायचंय ते म्हणून." तर तो त्याच्या अहंकारात होत होता आणि त्याला ते तो ती गोष्ट मानायलाच तयार नव्हता. तो स्वतःला श्रेष्ठ समजवता तो होताच आणि इतर गोष्टींकडे तो दुर्लक्ष करत होता. वडिलांच्या या सल्ल्याकडे पण दुर्लक्ष केला त्यांनी. ते वडील त्याला म्हणायचे, की "जी मूर्ती तुला घडवायची आहे, त्या आधी त्या पाषाणाला विचार. त्याला ती मूर्ती त्याच्यात ती घडायची त्याची इच्छा आहे का?" म्हणून. तर त्याला ती गोष्ट तो सल्ला पटला नाही वडिलांचा आणि तो वडिलांनी जी काही शिकवण त्याला दिली होती, खरं तर तो त्यांची मूर्तिकला तो त्यांच्याकडूनच शिकला होता. पण त्याला त्यांचं अ, अ, कलेची जाण नव्हती. त्याला ते गोष्ट पण तो विसरला, की त्या वडिलांनी त्याला ही कला शिकवलेली आहे. जरी त्यांनी मूर्ती घडवली नसेल, ते पायऱ्या घडवत होते मंदिराच्या, पण ती मूर्ती घडवण्याची कला त्यांनी वडिलांकडून शिकली होती आणि अ, 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 तो ज्याला जागे आला तर त्याने त्या छैनी हातोड्या पुन्हा अ, बाहेर फेकून दिलं. तो म्हटला, "हे गंजलेलं आहे, जुनं आहे. ह्या छैनी हातोडीत काय मूल्य आहे आणि माझे आधुनिक अवजार आहेत, चांगले अ, अ, अवजार आहेत, आधुनिक आहेत आणि त्याच्याने मी इतक्या मूर्ती घडवल्या आहेत. त्या जुन्या सैनी हातोडीने ह्याच्याने काय होणार आहे? आणि वडिलांनी हे तर सगळं पायऱ्यांवरच ह्याचं काम केलेलं आहे. हे माझ्यासाठी उपयुक्त नाहीये." तो पुन्हा ती अ, अ, मूर्ती तुटलेली, झालेली ती त्याला म्हणजे तो नीट करू शकत नव्हता. म्हणून त्यांनी असं ठरवलं, की अ, तो नवीन एक पाषाण घेऊन यायचं आणि त्याच्यात पुन्हा मूर्ती करायचं. त्याला लक्षात आलं, की आता ह्या मूर्तीतनं, या पाषाणातनं ही मूर्ती घडणार नाही आणि ह्याला किती जरी आपण प्रयत्न केला पुन्हा नव्याने बनवण्याचा, घडवण्याचा, तर ती अ, अ, एवढ्या सहज ती गोष्ट होऊ शकणार नाहीये. आणि त्यासाठी त्यांनी मग पुन्हा प्रयत्न केला, की नवीन पाषाण घेऊन यायचा आणि तो अ, अ, त्याच्या अ, 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 त्या अ, पाषाणाच्या शोधासाठी म्हणून पुन्हा त्यांनी जंगलात जायचं ठरवलं. तर त्या गावाच्या वेशीवरच जिथे जंगल सुरू होतं, त्या जंगल सुरू व्हायच्या आधी एक संतांची एक छोटीशी कुटी होती तिथे आणि बरेच साधक आणि इतर गावकरी त्या संतांना भेटायला जायचे आणि त्या संतांबद्दल एक गोष्ट अशी सांगितली जायची, की त्यांना पाषाणाची पण भाषा कळते. मग त्याला अ, अ, असं वाटलं, की जाऊन त्या संतांना त्यांनी विचारावं, की मला मूर्तीसाठी कोणता पाषाण योग्य राहील म्हणून. पण पुन्हा त्याचा अहंकार जागृत झाला.
त्याला असं वाटलं की अरे या फकीर माणसाला काय विचारायचं, याला त्या कलेचं काय जाण आहे का, त्याला मूर्तिकला याबद्दलचं साधं कणभर सुद्धा माहिती नसेल, आणि त्याच्याकडनं आपण काय मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याच्याकडनं काय गायडन्स घ्यायचा. आपण आपण स्वतः ती मूर्तीसाठी चांगलं पाषाण शोधूया आणि ते घेऊन येऊया आणि त्यातनं आपण ती मूर्ती साकार करूया. आपण आपण हारायचं नाहीये, आपण ते करून दाखवायचं, ते सुंदर मूर्ती बनवून दाखवायची आणि आपला संकल्प तो पूर्ण करूनच दाखवायचा. आणि आपण सगळ्यांनी दोन बोट तोंडात घातली पाहिजे, अशा पद्धतीने ती कला घडवूया आणि सगळ्यांनी बघतच राहायला पाहिजे आपल्या मूर्तीकडे. अशा पद्धतीने आपण ती मूर्ती त्या अ, पाषाणातनं ती घडवूया. आणि त्या ह्याच्यासाठी म्हणून तो अ, अ, त्यांच्या आश्रमाच्या समोर पण ती नर्मदा ती तिकडं पण वाहत होती. तर त्या नर्मदेमध्ये तो वेगवेगळे दगड शोधू लागला. त्याला कुठला अ, योग्य पाषाण राहील तो, आणि एक एक पाषाण तो शोधायला सुरुवात केली त्यांनी, की कुठलं पाषाण योग राहील. एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, असं कितीतरी पाषाण तो ठोकून बघत होता, की त्याला मूर्तीसाठी कोणतं योग्य राहील म्हणून. आणि त्यांनी कितीतरी पाषाण पाहिले, पण तो त्याला योग्य वाटत नव्हता आणि त्याचा शोध चालू होता. खूप प्रयत्न करत होता, की तो काहीतरी त्याला एक चांगला पाषाण मिळावा, की सहज तो कातला जावा, त्यातनं मूर्ती सहज घडावी. आणि त्यासाठी म्हणून खूप किनारी किनारी तो शोधत होता ते योग्य दगड, त्याच्यातनं ती मूर्ती त्याला घडवायची होती. आणि त्याला अ, एक पाषाण आवडला, म्हणजे तो निळसर रंगाचा पाषाण होता. आणि त्याला वाटलं की अरे ही तर खूप सुंदर आहे, यातनं कृष्णाची मूर्ती खूप सुंदर दिसेल ही जर या पाषाणातनं घडवली. मग त्यांनी ते प्रयत्न केला. त्याला तो दगड आवडला आणि यात घडवायचा असं त्यांनी संकल्प केला. आणि तो दगड काढण्याचा म्हणून प्रयत्न करायला लागला. तो खूप मेहनत घेत होता. तो दगड थोडं आत रुतला होता जमिनीमध्ये, आणि किती प्रयत्न केला तरी त्याला त्याच्याने ते होईना त्याला बाहेर काढायचं. तो हातोडीने ठोकायला लागला, छेनीने ठोकायला लागला, प्रयत्न करायला लागला. त्याच्या हाताला, बोटांना जखमा झाल्या त्या दगडाला काढताना. आणि खूप प्रयत्न करत होता. आणि त्याला खूप प्रचंड राग आला. त्याला देवावर राग आला, त्याला त्याच्या भाग्यावर राग आला आणि तो जोरजोरात ओरडला, "माझ्याच बाबतीत असं का होतंय? का देव माझी परीक्षा घेतोय? का माझ्या कार्यामध्ये बाधा निर्माण करतोय? आणि मी तर सुंदर कृष्णाचीच मूर्ती करायचं ठरवतोय, मी तर देवाचीच मूर्ती करतोय. मग का कृष्ण मला छळतोय? का माझ्या अ, अ, कार्यामध्ये तो बाधा घालतोय? का ही विघ्न घालतोय तो? आणि माझ्याकडनं ही माझ्याच बाबतीत असं का होतंय?" आणि तो खूप जोरजोराने देवाला दोष देऊ लागला, की "तू माझ्याच बाबतीत असं का करतोय? का माझ्यावर रागवलंयस? आणि का मला त्रास देतोयस?" आणि त्याचं हे बोलणं ऐकून त्या कुटीमध्ये जे संत राहत होते ते त्याच्या जवळ आले आणि ते म्हटले, "अरे, तू एवढं जोरजोरात ओरडतोयस आणि तू आधी त्या पाषाणाला तर विचार ज्या पाषाणातून तुला मूर्ती घडवायचंय, पण ते म्हटले की थांब, मला येऊ दे." मग ते स्वतः जवळ आले आणि त्यांनी एखाद्या सजीव व्यक्तीला, प्राण्याला कसं स्पर्श करावं तसं त्या पाषाणाला स्पर्श केला. आणि त्यांनी त्या पाषाणाला मिठी मारली. आणि एखाद्या अ, व्यक्तीला हृदयाशी धरावं तसं त्या पाषाणाला त्यांनी हृदयाशी धरलं. आणि ते म्हटले, "अरे, हा पाषाण तर बेकार नाहीये. मग तुला काय अडचण आहे?" तर तो म्हटला, की
अ, म्हणजे हे मला कठीण वाटत होतं. ते म्हणजे त्या पाषाण मला थोडं कठीण वाटत होतं, पण मी हा शेवटी निवडला की ह्याच्यातनं मला मूर्ती घडवायची आहे. पण तो पाषाण अ, 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 मी काढण्याचा प्रयत्न करतोय, तर तो निघत नाहीये माझ्याकडनं. मी श्रम करतोय, मी मेहनत घेतोय, पण तो पाषाण हलायलाच तयार नाही त्या जागेवरनं. तर अ, त्या संतांनी सांगितलं त्याला, की तो पाषाण कठीण नाहीये, तुझा अहंकार कठीण आहे आणि तो तुझा अहंकार सक्त झालाय त्या पाषाणाकडे. तू त्याच्याकडं तुझं लक्ष नाहीये. तू अ, 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 म्हणजे तू जो काही प्रयत्न करतोय, प्रयत्नात मला अहंकार दिसतोय. तो अ, हे दिसत नाहीये तुझा कलाकृती किंवा तुझा एक कलाकार म्हणून तुम्हाला दिसत नाहीये. तर त्यांनी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले. म्हटले, "थोडं थांब," म्हटले. ते पाणी दिलं त्यांनी प्यायला त्याला. तर त्याने पाणी पिलं ते आणि त्यांनी तिकडनंच त्या नर्मदेकडे बोट दाखवून ते म्हटले, की "ती नदी बघ, नर्मदा वाहतीये, पण ती किती शांत आणि संयम ह्याच्यात ती वाहतीये." ते वेगवेगळे अ, तिच्या येणारे ज्या अडचणी आहेत, मार्गावर येणारे त्या पर्वत, अ, पाषाण सगळ्यांना हे करत ती पुढे चाललेली आहे. ती तिची वाट अ, आपण शोधत निघालेली आहे. तर त्या शोधामध्ये एक सहजता आहे. ती कुठं पण तिचा संघर्ष दिसत नाहीये. पण तू जे करतोय ना, ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतोय, असं तुझ्या एकंदर ह्याच्यावरनं मला वाटतंय. तर माझ्या अ, 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 जे जे काही तू करतोयस, तर करण्यामध्ये तुझा कर्ता भाव, तुझा अहम मला दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, की अ, जे अ, आ आ आपण निमित्त मात्र आहोत. सगळा करता करविता तो आहे आणि जोपर्यंत तुला ही गोष्ट कळत नाही, तोपर्यंत हा बोध तुला जागा होत नाही. जोपर्यंत तुला हे कळत नाहीये, की तू कोण आहेस आणि तू कशासाठी आहेस आणि तू काय करतोयस, तर तू अ, अ, बासुरी आहेस, पण त्यातनं जे संगीत होतंय, ते संगीत तुझं नाहीये. ती बासरी जे फुंकतोय, त्या फुंकणीमध्ये त्यातनं ते स्वर, ते संगीत निर्माण होतात आहे. आणि तुला असं वाटतं की मीच करतोय सगळं, माझंच सगळं हे तू स्वतःला श्रेष्ठ समजतोय. तर जोपर्यंत तुला ही गोष्ट कळणार नाही, अ, त्या पाषाणाची भाषा तुला कळणार नाही आणि जोपर्यंत तू मूर्ती नाही घडवतोय, तुझा अहंकार घडवतोय. तुला मूर्ती बनवायचं आहे का स्वतःचा अहंकार बनवायचा आहे? म्हणजे तर तो मूर्तिकार म्हटला, "अहंकार कसला? मी तर कलाकार आहे. ही माझी कला आहे, ही माझी साधना आहे." तर या साधनेमध्ये त्या संतांनी म्हटलं, की "मला या साधनेमध्ये शांतता कुठं दिसत नाहीये. त्याच्यात कालवाल आहे, त्याच्यात गोंधळ आहे, गोंगाट आहे, अस्वस्थता आहे. अ, आणि या तुझ्या शैलीचाच फक्त आवाज नाहीये, तुझ्या मनाचा पण, विचारांचा पण आवाज आहे. तू पाषाणाला घडवत नाहीयेस, तू त्याच्यावर आघात करतोयस, त्याच्यावर तुझा राग काढतोय त्या पाषाणावर आणि हे पाषाण तर हजारो वर्षापासून इथंच आहेत. याच नर्मदेच्या काठी आहेत आणि इतक्या वर्षापासून ते उन्हाळे, किती पावसाळे त्यांनी बघितले, पण ते स्थिर आहेत, शांत आहेत आणि तुझ्यामध्ये थोडी सुद्धा, किंचितभर सुद्धा स्थिरता मला दिसत नाहीये. एवढं अ, अ, जितका वेळ मी तुला पाहतोय, तू मला सतत त्या आतमध्ये एक कंपन, एक विचाराचं बेचैनी, अस्वस्थता, अशांती मला दिसत आहे. ती तुला ती अ, अ,
जोपर्यंत तुला ही गोष्ट कळत नाही, तोपर्यंत ती स्थिरता तुझ्यामध्ये येत नाही त्या पाषाणासारखी, तोपर्यंत ती मूर्ती तुझ्या हातनं घडली जाणार नाहीये. मग त्या मूर्तिकाने विचारलं, म्हणजे काय मी फक्त बघत बसायचं, मी काहीच करायचं नाही? मग हे मला जमणार नाही, हे माझ्या रक्तात नाहीये. तर तो म्हटला, नाही, मी असं नाही म्हणत की तुला जमणार नाहीये. पण अ, तू थोडं स्वतःवर काम करायला पाहिजे. आणि त्या अ, अ, संताकडं त्यांनी पाहिलं त्या मूर्तिकाराने. आणि जसं त्या एखाद्या उन्हाचं ऊन परावर्तित कसं होतं, तसं त्या संताच्या चेहऱ्यावर त्या उन्हाचं तेज परावर्तित होऊन त्याला दिसत होतं. त्याला पहिल्यांदाच त्यांची नजरानजर झाली आणि काहीतरी थोडासा बदल त्याच्यामध्ये झाला. त्याला स्वतःची चूक लक्षात आली. तो स्वतःचा जो त्याचा अट्टहास चालला होता त्या मूर्ती घडवण्यामध्ये, आणि या सगळ्या घडवण्याच्या प्रोसेसमध्ये तो कुठे-कुठे चुकत होता, हे त्याला त्या संताकडे बघताना, त्यांच्या नजरेत पाहताना त्याला लक्षात आलं, की अरे, माझ्याकडनं काय चूक झाली. मी छैनीवर राग काढत होतो, त्या लोहारावर राग काढत होतो, त्या पाषाणावर राग काढत होतो. तो मित्र आला होता मला भेटायला, तर मी त्याच्यावर पण रागवलो. त्याला पण मी बोललो. त्या सगळ्या त्या गोष्टी त्याला आठवल्या. पहिल्यांदाच त्याला त्या दिसल्या आणि ह्याच्या आधी दिसल्या नव्हत्या. पण प्रथमतः त्याला ते गोष्टी लक्षात आल्या. त्या त्या संतांच्या सहवासामध्ये, त्यांच्या स्पंदनामुळे, त्यांच्या ऊर्जेमुळे त्याला ती थोडीशी जाण झाली त्या गोष्टीची. आणि त्याला लक्षात आलं, की त्यांनी एक अ, अ, काय चूक केली होती. तर संतांनी काय केलं, त्या एक काठी घेतली आणि त्या काठीतनं जमिनीवर त्यांनी 2 अक्षरं लिहिली. एक सम आणि एक यम, हे 2 अक्षरं लिहिली. आणि त्यांनी त्या अक्षरांकडं, त्या शब्दांकडं बोट दाखवून म्हटलं, की "हे बघ, हे यम, सम आणि यम हे 2 शब्द आहेत. तू जे यम करतोय ना, म्हणजे जसं तू भूक-ताण सोडतोय, तुझी निद्रा सोडतोय, तुझं पूर्ण श्रम तू त्या मूर्ती घडवण्यामध्ये तू देतोय. पण हे तुझं यम जे आहे ना, हे एक संघर्ष झालेला आहे. हे सहज आलेलं नाहीये. तुझी भूक, तुझी तहान तू थांबवतोय. तू निद्रा थांबवतोयस. या सगळ्यामध्ये तू त्या गोष्टीचं दमन करतोयस. तो हा संघर्ष झालाय तुझ्यासाठी. मग त्यांनी सांगितलं, की मग काय योग्य आहे? काय करायला पाहिजे? मग त्या संतांनी सांगितलं, की त्या यमच्या आधी सम यायला पाहिजे. ज्यावेळेला सम आधी येईल, यमच्या आधी, म्हणजे अ, ज्याला तुला बोध होईल तू कोण आहेस आणि तू काय करतोयस. आणि ज्यावेळेला हा बोध होईल, ज्यावेळेला ती जागृती तुझ्यामध्ये निर्मित होईल, त्यावेळेला यम आपोआपच घटित होईल. तो तुला करावा लागणार नाही. तो सहज घटित होईल. आणि जो सहज घटित होईल तोच खरा यम आहे. तो आता जबरदस्ती ओढून-ताढून तो यम साधण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या यमाला अर्थ नाहीये. तू तू व्यर्थ तुझी ऊर्जा आणि तुझं श्रम वाया घालवतोयस. आणि तू पुन्हा-पुन्हा तीच चूक करतोय. तर त्याला अ, अ, अहंकार जबरदस्ती थांबवशील तर तो धोका आहे. पण जसं एखादा बाण नदीला घातून तर पाणी अडवलं तर ती जास्त धोकादायक बनू शकते. पण त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडला त्या मूर्तिकारावर आणि तो थोडासा नरमला. थोडंसं त्याला त्या गोष्टीचा बोध झाला. आणि त्यांच्या बोलण्याने पहिल्यांदाच त्याला एक समर्पित अवस्था घटित झाली, जी आत्तापर्यंत कधीच त्याच्या आयुष्यात घटित झाली नव्हती. त्यांनी त्याची चूक कबूल केली त्या संतासमोर. आणि
त्या संतांनी सांगितलं की एक काम कर, तू 2-3 दिवस तुझ्या छैन्य हातोडीला हात पण लावू नकोस तू. आणि तू थांब या कुटीमध्ये, थोडं विश्राम कर. आणि एक लक्षात ठेव, तू निमित्त आहेस, तू करता नाहीयेस. अ, अ, दुसरा कोणीतरी करताय आणि तू निमित्त मात्र आहेस. तू स्वतः करता बनू नको. त्या जो आहे तुझ्या आतमध्ये, जो त्याला करता बनवू दे. तू स्वतः करता बनण्याचा प्रयत्न करू नको. मग तो म्हटला, "मी नाही बनवणार तर मग कोण बनवणार?" तर संत म्हटले, "हीच तर तुझी भ्रांती आहे. तू अजून पण तुला लक्षात येईना. तुला तुझ्या मीपणा तुला सोडावा लागेल. आता तुझ्या मीपणामुळे तुझी मूर्ती खंडित होतीये. जेव्हा तू शून्य होशील, जेव्हा तू तेव्हा ती मूर्ती खरी पूर्ण होऊ शकेल. तुझ्या शून्यामध्येच त्या मूर्तीची पूर्णता निर्धारित आहे. तू त्या पाषाणाचा, त्या दगडांचा मालक नाहीयेस, तू सेवक आहेस आणि तू मालक असल्यासारखं तू वावरतोयस. तू मूर्ती करत नाहीयेस. ती तुझ्या हातून घडली पाहिजे. तू घडवत नाहीयेस मूर्ती, ती तुझ्या हातून घडतीये. ही गोष्ट तुला कळायला पाहिजे." आणि ज्यावेळेला त्याला अ, ह्या गोष्टी लक्षात आल्या, त्यांनी डोळे बंद केले, विचार केला. त्याला लक्षात आलं, की अ, पहिल्यांदा त्यांनी डोळे बंद केलं. त्याला पुन्हा ते राजाची प्रशंसा, लोकांचं कौतुक, हे सगळं त्याला डोक्यात यायला लागले. कल्पना, हे विचार यायला लागले. पण पहिल्यांदाच तो त्यात वाहून नाही गेला. तो तटस्थ राहिला. त्या सगळ्या अ, विचार जे त्याला येत होते. एखाद्या नदीत वाहणाऱ्या कचऱ्याला कसं बघावं, तसं तो त्या विचारांकडे पाहत होता. आणि पहिल्यांदाच त्या कुटीमध्ये तो झोपला होता. तो एक महान मूर्तिकार म्हणून झोपला नव्हता. एक थकलेला आणि एक थकलेला मनुष्य म्हणून तो झोपी गेला होता पहिल्यांदाच. आणि अ, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणेच केलं. 3 दिवस त्यांनी 3 दिवस नाही, 3 आठवडे तो त्या छैन्य हातोड्याला त्याने हात पण लावला नाही. तो अ, त्यापासून दूरच होता. पण आश्रमामध्ये तो आश्रमातले सगळे काम करायला लागला. आश्रमाला झाडू मारायचे, त्या गायींना चारा द्यायचा, अ, गायींना चारा द्यायचा, दूध काढायचा. म्हणजे इतकं तो निर्मळ झाला आणि नम्र झाला, की त्याच्यातला जसं तो जो अहंकार होता पूर्वीचा, तो काही करून दाखवायचा, काही 4 लोकांसमोर आपलं नाव व्हायला पाहिजे, या धुंदीत जो चालला होता, त्याला पहिल्यांदा लक्षात आलं. आणि हळू तो अ, स्वतःवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याला स्वतःचे चुका दिसायला लागले, स्वतःचे दोष दिसायला लागले. आणि पण अ, अ, ह्याचं उलटं झालं. तो पहाटे लवकर उठायला लागला, तसं त्याला त्या नम्रतेचा पण अहंकार झाला, की तो पहाटे उठायला लागला, तर त्याला बघतोय, तो इतर लोकं झोपलेली आहेत. आणि त्याला या गोष्टीचं हे व्हायला लागलं, की मी एवढं कलाकार असून या आश्रमाचं झाडू वगैरे मारतोय आणि एवढं सकाळी उठतोय, आणि इथं साधक लोकं झोपलेले आहेत, पण ते अजून पण आळशी आहेत आणि ते त्यांच्या साधनेमध्ये त्यांचं लक्ष नाहीये. तो त्या नम्रतेचा पण त्याला अहंकार झाला. म्हणजे ती विनम्रता सुद्धा त्याच्यामध्ये जी निर्माण झाली होती, त्या विनम्रतेचा पण त्याला अहंकार झाला. आणि अशात काय झालं, आश्रमामध्ये एक दिवस ते जे दळण दळतात, त्या दळणाच्या ह्याच्यामध्ये एक पाटा तुटला. आणि तो पाटा तुटल्यामुळे त्या मूर्तिकारानं त्या आश्रमातला जो आचारी होता, त्याला म्हटलं, "अरे, तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला तो पाटा बनवून देईल." आणि त्यांनी त्याला असं वाटलं, की खूप दिवस मी छैनी हातोडीला हात नाही लावलेला आहे. पण आता मी ती छैनी हातोडी घेतो आणि त्या
त्यांचा जो पाटा तुटलेला आहे तो पाटा मी बनवून देतो. आणि त्यांनी त्या दळणाचा पाटा बनवण्यासाठी म्हणून एखादा पाषाण शोधून आणला आणि त्यांनी खूप सुंदर त्याला आकार दिला, गोलाकार दिला. आणि त्याला इतकं गुळगुळीत आणि चकचकीत केलं त्यांनी की इतकं त्याच्यात एखाद्या आरशाने चेहरा बघावा तसा त्या चेहरा बघता येईल एवढं गुळगुळीत त्यांनी केलं होतं. आणि त्यांनी तो पूर्ण केल्यावर त्याचं काम तो स्वतःच्या ह्याच्यावर खुश झाला की मी किती सुंदर तो पाटा बनवलेला आहे. आणि किती तो चमकतोय, किती सुंदर झालेला आहे, तो दिसायला पण किती छान दिसतोय. आणि त्यांनी तो पाटा लावला आणि तो फिरून बघितला, तो खूप सहज फिरायला लागला, कारण तो स्मूथ होता. मग त्या आचाराने काही अन्नाचे दाणं टाकले दळण्यासाठी म्हणून, पण ते दाणं दळलंच जात नव्हतं, कारण ते गुळगुळीत झाला होता तो पाटा. आणि तो आचार्य म्हटला, अरे हे एकदम इझी झालंय, खूप सोपं झालेलं आहे, पण त्यातनं पीठच येत नाहीये. तर तो म्हटला असं शक्यच नाहीये. तो म्हटला तुम्ही बाजूला व्हा, मी ट्राय करतो. मग त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. ते खूप सोपं फिरत होतं, इझी फिरत होतं, पण त्याच्यातनं पीठ काही निघत नव्हतं, ते अन्न दळलंच जात नव्हतं. आणि अ, तो अ, गोल दगड त्याने आणला होता. त्याने तो चमकदार बनवला. खूप अ, मेहनत घेऊन त्यांनी तो बनवला होता. त्याचा स्वतःच्या ह्याच्यावर गर्व होता, की मी इतकं छान हे केलंय. आणि त्याला अ, 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 जो काही त्यांनी आकार वगैरे दिला होता, त्याला त्याचं सौंदर्य वाढवलं होतं. पण अ, अ, त्या अ, अ, तो इतका गुळगुळीत झाला होता, की त्या म्हणजे ज्या कामासाठी त्यांनी तो बनवला होता, त्याला ते काम तो करूच शकला होता. आणि धान्य किती टाकला, फिरवला तरी त्याच्यातनं काहीच दळलं जात नव्हतं. आणि आचार्याने दळून बघितला, तो स्वतः त्यांनी दळण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही. आणि अ, खूप बरेच तास वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करून बघितलं. पण ते प्रयत्न करताना पुन्हा तिथं ते संत आलेत आणि त्यांनी बघितलं त्यांचे सगळे प्रयत्न. आणि अ, अ, ते म्हटले, की "अरे ते पाटा पाहून हसले." म्हटले, की "अ, याला तू इतकं संस्कारी बनवलंयस, की ह्याच्या जो मूळ धर्म आहे तोच ह्यानी सोडलाय." तसं या दगडाला गुळगुळीत अ, बनवलं, त्याच्यात थोडं खडबडीतपणा असावा लागतो त्या दळण्यासाठी. तर तो ठेवलेलाच नाहीये. तर ते संत म्हटले, की "अरे, या आठवड्यामध्ये तू इतके दिवस आश्रमात राहिला होता. तू तुझ्या क्रोधावर मात केली. तू जे काही केलंस, त्या दगडावर जे काही केलंस, तेच तू स्वतःवर केलंय. तू बाहेरनं स्वतःला चमकवलंय, पण तू तुझ्या आतमध्ये अजून पण उतरला नाहीस. तू अजून आत स्वतःला तू बघितलेलंच नाहीयेस. तुला तुझ्यावर काम करायला पाहिजे. तू अ, अ, ह्या बाहेरच्या गोष्टीवरच फक्त अडकून राहिलाय. तुझ्या आतल्या जे गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं होतं, जे आवश्यक आहे, त्या गोष्टीकडे तू अजून बघितला नाहीये. तुझा अहंकार तसाच आहे. तो आधी मूर्ती बनवण्याच्या ह्याच्यात होता. आता तो तुझ्या नम्रतेमध्ये उतरलाय. तुझ्या नम्रतेमध्ये तुला तो अहंकार दिसायला लागलाय. तो त्याच्यात पण तुला तो अ, प्रभावीपणे तो अहंकार तुझा दिसू लागलेला आहे. आणि आणि तू जे करतोय, तुला वाटलंय तू आचारीवर उपकार करतोय, माझ्यावर उपकार करतोयस आणि काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या घडवण्यामध्ये
सुद्धा तुझा अहंकार तसाच्या तसा तिथंच आहे. फक्त त्यांनी वेश पालटलाय. तो विनम्रतेचा वेश घालून वावरतोय. तू अ, अ, तू कृतज्ञता विसरलायस, तू अनुग्रह विसरलाय, तू त्या पाषाणाशी बोलण्याचं, त्याचा संवाद साधण्याची गोष्ट विसरलाय. तू अजून पण तू स्वतःला कर्ताच समजतोय. तू स्वतः बनवण्याचा आनंद घ्यायला लागलाय. तू त्याच्यावर सोपवलेलंच नाही अजून. तू अ, दगडाचे आभार मानले नाहीयेस. त्याच्याशी संवाद केला नाहीये. अ, अ, तू जे काही करतोयस त्या करण्यामध्ये अजून सुद्धा तुझा अहंकार दिसतोय. अ, अ, मग तो मूर्तिकार म्हटला, की मला वाटलं की मी सेवा करतोय, पण ती अ, अ, ती सेवा ही अ, सेवा वाटत नव्हती. त्या सेवेमध्ये अहंकार दिसून येत होता. मग सर्व विसरून जा, संत म्हटले त्याला. तू आपली मर्यादा नको विसरू. सगळं विसरलं तर चालेल, पण आपली मर्यादा नको विसरलो. त्याला ते शब्द खटकले, पण त्याला अ, थोडीशी जाण पण आली, थोडासा बोध सुद्धा झाला, की संत म्हटले, की "तू फक्त साक्षी बन, तू कर्ता नको बनू." काय आता हे ढग पाऊस पाडतात, पण हे ढग स्वतःला म्हणतात का मी पाऊस पाडला म्हणून? ती सहज घटना घटित होती. एखादं फूल उमलतं, त्या फुलातून तो सुगंध वाहतो. ते फूल म्हणतं का मी गंध देतो, माझा गंध आहे. त्या गंधाचा तो अभिमान बाळगतो का? नाही, ती सहज घटना होती. फूल उमललं की त्यातनं तो गंध बाहेर येतो. तसं सहजता तुझ्या आतून अजून सुद्धा येत नाहीये. आणि त्याला या गोष्टी लक्षात आल्या आणि तो पहिल्यांदा पुन्हा अ, झोपी जाताना त्यांनी ती प्रार्थना केली. तो कृतज्ञता त्यांनी अ, अ, आतमध्ये जागवली. त्याच्या आतून आली ती कृतज्ञता भाव त्याचा. तो आधी ओढून-ताडून यायचा, तो आता सहज यायला लागला कृतज्ञता भाव. त्याला स्वतःची चूक लक्षात आली. आणि अ, त्यांनी झोपताना प्रार्थना केली, "माझ्या मर्यादा मला स्मरणात राहू दे आणि जर मी विसरलो तरी मला तू आठवण करून दे." असं त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली आणि पहिल्यांदाच तो गाढ झोपी गेला आणि ज्यावेळेला तो उठला, त्या उठल्यानंतर तो पुन्हा त्या आश्रमातच राहिला. तिथे तो बाबांच्या सांगण्यावरनं अ, सैन्य हातोड्याला त्याने हात नाही लावला, पण छोट्या-छोट्या त्या मातीमधनं थोडं पणत्या वगैरे करायला लागला. तो छोट्या-मोठ्या पणत्या त्याने बनवले. छोटे-मोठे पक्षी बनवले. म्हणजे त्या मातीमध्ये तो आकार देत होता. तर ती मातीला आकार देताना इतकं सहजपणे त्या माती आकार घेत होती. त्या त्या मातीकडनं त्यांनी ती सहजता शिकली. त्या मातीकडनं त्यांनी ते समर्पण शिकलं. त्याला लक्षात आलं, की फक्त एक हलकासा स्पर्श सुद्धा पुरेसा होता त्या मातीमधनं काही घडवण्यासाठी आणि त्या मातीकडून त्याला ती समर्पणाची कला त्यांनी शिकली आणि ती माती कधीच प्रतिक्रिया देत नाहीये. ती सहज जो आकार तिला दिला जातो, ती ग्रहण करते आणि त्याच्यामध्ये काही विशेषता नाहीये. एक अ, अ, 3 महिने तो त्या ह्याच्यामध्ये रंगला होता चांगला आणि त्याच्यामध्ये हळू-हळू ती सहजता उतरायला लागली होती. मग त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर बाबा स्वतः त्याच्याकडे आले. आश्रमातले जे संत होते ते आणि त्यांनी म्हटलं, की "आता तुझे बोटं शांत झाले, तुझं मन पण शांत झालंय. तुझ्यातला कर्ता मन गेलेला आहे. आता तुझी मूर्ती ज्या कामासाठी तू आला होता, ती मूर्ती तू घडवू शकतो आता. म्हणजे ती स्थिती आता आलेली आहे." आणि तर त्यांनी विचारलं संतांना, की "बाबा मला भीती वाटते, की माझ्या आतमधनं तो जुना मूर्तिकार पुन्हा जागा झाला, तर पुन्हा तो अहंकार मला
स्पर्श केला तर आणि पुन्हा मी खाली पतनाला गेलो तर बाबा म्हटले की अरे वेड्या, तू घाबरायची गरज नाही. ही जी जाणीव तुला झाली आहे ना, ही जी सजगता आहे तुला, ही सजगता तुला जागृत ठेवेल, ही सजगता तुला पडू देणार नाही आणि ही सजगता तुला अ, अ, पुढे घेऊन जाईल आणि चुका करू देणार नाही. आणि यावेळी तो दगड, बाबा म्हटले की तू जा आता नर्मदेला, तू दगड माग, ती तुला तुझ्या मूर्तीसाठी योग्य दगड देईल. आणि तो पहिल्यांदाच दगड शोधायला नाही गेला, पाषाण शोधायला नाही गेला, मागायला गेला तो. तो त्या नर्मदेकडे गेला आणि त्या नर्मदेतले जे वेगवेगळे पाषाण होते, दगड होते, त्यातनं तो त्या मूर्ती घडवण्यासाठी म्हणून एखादी पाषाण निवडण्याचा प्रयत्न करत होता. तो पहिल्यांदा तो जवळ जात होता, त्या पाषाणांना स्पर्श करत होता, त्या पाषाणाचे स्पंदन त्याला जाणवत होते आणि तो एक पाषाण त्याला आवडला. त्यांनी विनंती केली त्या पाषाणाला, स्पर्श केला, की "तू माझ्याबरोबर येऊ शकशील का? मला तुझ्यामध्ये कृष्ण दिसतोय, मला तो कृष्ण घडवायचा आहे." त्या कृष्णाच्या अवतीभोवती जे अनावश्यक दगड आहेत ते बाजूला करून तुझ्या आतला तो कृष्ण मला बाहेर आणायचा आहे. तर तू मला सहाय्य करशील का? माझ्याबरोबर येशील का? आणि एक मौन संमती त्याला त्या पाषाणाकडनं मिळाल्यासारखी जाणवली आणि त्यांनी तो पाषाण तो कार्यशाळेत घेऊन गेला नाही. त्यांनी आश्रमाच्या झाडाखालीच तिथे ते मूर्ती करायला घेतली त्यांनी आणि तो एकाग्र होऊन त्या मूर्ती घडवण्याच्या मागे लागला आणि त्या घडवताना त्याच्या आधीसारखा तो अ, अ, अहंकार किंवा ते लक्ष किंवा तो श्रम, तो संघर्ष नव्हता. तो सहजतेने ती करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्यांनी डोळे बंद केले आणि म्हणाला, "ईश्वरा, मला माहीत नाही मला काय बनवायचंय? हे तूच माझ्याकडून करून घे. मी तू हे सर्व तुझ्यावर सोपवतोय." आणि तो एकदम शांतपणे त्या अ, मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. आता त्याने काम सुरू केलं, तो तल्लीन झाला आणि आधीसारखं तो ताणतणाव नव्हता त्याच्या कामामध्ये. तो तल्लीन झालेला होता. त्याच्यामध्ये प्रथमच तो साक्षीभाव तो अनुभवत होता. म्हणजे तो मूर्ती बनवत होता आणि त्या बनवणाऱ्याला पण बघत होता. तो तटस्थपणे एक तिसऱ्या गोष्टीला निहाळत होता आणि अ, अ, त्याचे सुरळीतपणे त्याचा हात फिरत होता त्या पाषाणावर. त्यातनं हळू-हळू ती मूर्ती आकाराला यायला लागली होती आणि जसं मागच्या वेळेला चेहऱ्याचं काम करताना तो अ, अ, त्याचा अ, अ, मूर्तीचं नाक बनवताना त्या चेहरा आकार मागच्या वेळेला त्यांनी चूक केली होती. मूर्तीचं नाक हे झालं होतं. तर ते चेहरा घडवायला घेतला त्यांनी. तर त्याच्या मनात एक विचार आला, की असा सुंदर चेहरा बनवूया, की कोणी सगळ्यांनी आपल्याला पाहतच राहायला पाहिजे. लगेच त्याला लक्षात आलं, अरे आपण पुन्हा त्याच ट्रॅकवर चाललेलो आहे. त्यांनी क्षणभर ते काम थांबवलं, डोळे बंद केले आणि क्षमा मागितली ईश्वराला आणि म्हटला, की पुन्हा अशी गोष्ट माझ्या हातनं नको व्हायला. ही गोष्ट सहज व्हायला पाहिजे. त्याच्या त्या तल्लीनतेमध्ये त्याच्या चेहऱ्यावरनं घामाच्या धारा वाहत होत्या. पण त्याला असं वाटलं ते घाम म्हणजे त्याचा अहंकार गळून त्याच्या शरीरातनं बाहेर जातोय. तो घाम नव्हता, त्याचा अहंकार सगळा वाहून चाललेला होता. त्याच्या अहंकारच त्या घामाच्या रूपाने बाहेर चालला होता. अ, इतर लोक पण त्याचं काम बघायला येत होते. त्याचं कौतुक करत होते. पण तो त्याच्या ह्याच्यात तल्लीन होता. त्याचा जो जुना मित्र होता, जो कार्यशाळेत आला होता, त्याला तो चिडला होता जाम. तर तो मित्र पण तिथे आला त्याचं ऐकून त्याचं जो काय काम करत होता तो आणि त्याला अ, अ, मागचा अनुभव होता मित्राला, की आता हा कसा प्रतिक्रिया करेल काय त्याला माहीत नाही. पण त्या
मूर्तिकारानं त्याचं खूप हसत स्वागत केलं, त्याला पेण्यासाठी ताक दिलं आणि त्याला म्हणजे त्याला त्या मित्राला पण लक्षात येईना की ह्याच्यात एवढा बदल कसा काय झाला. माहित नाही की तू काय करतोयस, त्यांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला. तर तो म्हटला, अरे मला माहित नाही, मी एका दगडाला अ, अ, ह्याच्यातनं काय नेमकं निर्मित होणार आहे हे दगडालाच माहित आहे. आणि अ, तो अ, त्या मित्राबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. त्या मित्राला क्षमा मागितली. त्यांनी मागे जे काही प्रतिक्रिया केल्या होत्या त्याच्याबद्दल त्याची जाणीव झाली, त्याला ती चूक झाली होती आणि त्याची क्षमा त्यांनी मागितली. आणि त्या मूर्तीतनं हळूहळू ते एक एक अ, 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 त्या कृष्णाची मूर्ती आकार घेत होती. आणि अ, अहंकार दोन प्रकारचे असतात. एक तर स्वतः मी खूप श्रेष्ठ आहे आणि एक मी खूप तुच्छ आहे, मी काहीच नाहीये, मी शूद्र आहे. हे दोन्ही पण अहंकारचेच रूप आहे. आणि एक तिसरा दृष्टिकोन त्या संतांनी त्याला दिला होता, त्या दोघांच्या मध्यमध्ये स्थिर राहण्याचा. आणि तो तो प्रयत्न करत होता. तर तो त्यांनी ईश्वरावर सगळं सोपवलं. ईश्वर कसा दिसतो तसा तो होऊ दे, तसा तो बनू दे. कृष्णाला जे अभिप्रेत आहे तेच अ, ह्या मूर्तीतनं साकार होऊ दे. आणि एक व्यापारी त्याच्या बद्दल ऐकून आला आणि तो म्हटला, अरे ही मूर्ती मला दे, मी तू तू सांगशील ती किंमत द्यायला तयार आहे. तर त्यावेळेला तो मूर्तिकार म्हटला पहिल्यांदाच की ही मूर्ती माझी नाहीये, ही त्या पाषाणाची आहे, ही त्या सृष्टिकर्त्याची आहे आणि याच्यावर माझा हक्क नाहीये आणि ही विक्रीसाठी नाहीच आहे. तर अ, अ, त्याला व्यापारालाही आश्चर्य झालं की हा पूर्वीचा मूर्तिकार राहिला नाही, वेगळाच काहीतरी त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. ती मूर्ती पूर्ण होण्याच्या जवळ आली होती. जवळ-जवळ पूर्ण झाली होती आणि तेव्हाच अचानक अजून एक घटना घडली आणि थोडंसं एक सूक्ष्मतम ज्याला आपण टचिंग म्हणतो ते राहिलं होतं आणि ती मूर्ती पूर्णत्वास आली होती. आणि अचानक त्या एक मोठ्या गाईचा कळप तिथं धावत आला आणि तो ते सगळं बघितलं त्याने. तो कळप दुरून येताना त्याला वाटलं, की आता हे जर कळप या मूर्तीच्या दिशेने गेले तर ती मूर्ती पडेल, ती भंग पावेल, ती तुटेल. आणि त्याला क्षणभर असं वाटलं, की एक काठी घ्यावा आणि त्या गायींना मूर्तीच्या जवळ येऊ देऊ नये. ते बाहेर हाकलावं, त्यांना बाहेरच्या दिशेने डायव्हर्ट करावं. पण त्यानंतर त्याला एक क्षणासाठी तो विचार आला होता आणि नंतर त्यांनी अ, डोळे बंद केले आणि त्यांनी परमात्म्याला प्रार्थना केली, की मी माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केलाय. मी माझं पूर्ण तन्मयतेने हे काम केलेलं आहे. आता मला माहीत नाही ही मूर्ती आता राहील का जाईल. मी या गायींना अडवण्याचं हे करणार नाही. ती तुझ्यावरच सोपवतो. जर तुला वाटतं की ही मूर्ती राहावी, तर ती तुझी इच्छा. आणि जर तुटली तर मी पुन्हा नवीन मूर्ती करायला घेईन. पण आता त्याच्या आतमध्ये तक्रारीचा भाव राहिला नव्हता. तो जे काही होईल त्याची स्वीकार करण्याची तयारी ठेवून तो डोळे बंद करून बसला आणि तो गाईचा कळप मोठा धावत आलेला. हळू-हळू तो आजूबाजूनी त्या मूर्तीला धक्का न देता तो कळप निघून गेला आणि ती मूर्ती आहे तशीच राहिली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी राहिलेलं काम पूर्ण केलं आणि अ, 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 त्या पूर्ण झाल्यानंतर तो पहिल्यांदाच त्या मूर्तीला बघून त्या मूर्तीला नतमस्तक झाला त्या मूर्तीभोवती. आणि त्या मूर्तीला त्यांनी म्हटलं, की ही मूर्ती घडवताना ही मूर्ती घडली नाहीये, तुम्ही मला घडवलात. म्हणजे ही मूर्ती घडवताना
तुम्ही मला घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं ही मूर्ती माझी नाही आहे, ही तुमचीच आहे. आणि ही अ, 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 त्या अ, अ, पहिल्यांदा त्याच्या आतमधला तो जो कृतज्ञता भाव होता, तो स्वीकार भाव होता, ती जी नम्रता होती, त्या नम्रतेमध्ये अहंकार नव्हता. आणि त्यावेळेला ते संत पुन्हा तिथे आले आणि त्यांनी त्या मूर्तीकडे बघितलं आणि म्हटले, "अरे, खूप सुंदर ही मूर्ती, अ, आणि तू, त्याच्यामध्ये काही भेदच राहिला नाहीये. इतकं सुंदर मूर्ती झाली आणि ती तुम्ही दोघं एकरूप झाल्यासारखं मला भासत आहे." आणि या अ, अ, नंतर त्यांना त्या मूर्तीला नमन केला त्या मूर्तिकाराने. आणि त्याला लक्षात आलं, की ही मूर्ती घडवता, घडवता त्याला पण अ, त्याच्या आतमध्ये पण काहीतरी घडत गेलंय. त्याच्या आतमध्ये पण काहीतरी घडत गेलंय. त्याच्या आतमध्ये काही बदलत गेलंय. त्याच्या आतमध्ये एक मूर्ती साकार झालेली आहे आणि ती इतक्या सहजपणे घटित झाली. ती अ, त्याला तो सगळा प्रवास आठवला सुरुवातीपासूनचा, तो त्या मूर्ती पूर्ण झाल्यानंतरचा. तर ती खूप रेखीव, सुंदर आणि जिवंत कृष्णाची मूर्ती त्याच्या हातनं घडली होती. आणि अ, तसं प्रत्येक साधकाचा हा प्रवास असतो. सुरुवातीला संघर्ष असतो. सुरुवातीला साधनेमध्ये तणाव असतो. नंतर हळू-हळू ती साधना सहज होती आणि सुरुवातीला मग साधनेचा पण अहंकार येतो. आपण काहीतरी श्रेष्ठ साधना करतोय, काहीतरी वेगळं काहीतरी करतोय आणि हळू ते गळून पडतं. आणि त्याच्यानंतर मग ती जी सहजता त्या साधकांच्या जीवनामध्ये प्रवाहित होते. त्याच्यानंतर हळू ही गोष्ट एक अ, अंतिम जो अनुभवती असते शिखर, तो अनुभूतीचा जो शिखर आहे, तो सर होतो त्या साधकाकडनं. तर आज शिवरात्रीच्या निमित्ताने तो खूप सुंदर अवसर आहे हा, की ही तुमच्या आतल्या शिवाला घडवण्याची ही रात्र आहे. जर तुम्ही ती थोडीशी जागरूक ठेवली आणि तुम्ही प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या आतल्या शिवाचं दर्शन होऊ शकेल. आणि अ, शिवरात्र म्हणजे शंकराची रात्र असं समजू नका. शंकर वेगळे, शिव वेगळे. शिव म्हणजे चैतन्य, शिव म्हणजे तो तुमच्यातला शून्य, तुमच्यातला अ, परम आत्मा. त्याला शिव संबोधलं गेलेलं आहे. आणि शंकर म्हणजे जसं कृष्ण येऊन गेले, बुद्ध होऊन गेले, महावीर होऊन गेले, जिजस होऊन गेले, असे अनेक संत आले, गेले. असे एक दिव्य पुरुष आलेत, गेलेत. तशाप्रमाणे एक शंकर या पृथ्वीवरचे पहिला अ, अ, मनुष्य होता, ज्याने त्या जीवनाचं रहस्य जाणलं आणि ते जे जाणलं ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि लोकांना त्यांनी ती साधनेची एक दिशा दाखवली. आणि अ, खास करून जे विज्ञान भैरव तंत्र त्यांचं, शंकराचं 112 ध्यानविधी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या ध्यानविधीमध्ये ना कुठलं ॲड करू शकता तुम्ही, ना त्यातलं एखादं कमी करू शकता. जे अंतिम आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठला जगातले जितके पण पृथ्वीवरचे मानव असतील, त्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळे मानसिकता, त्यांचं एकंदर सगळं आकलन करून त्यांनी ती विधी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे, की त्याचं मूल्यच होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे कुठलीच विधी नाहीये. जगामध्ये कुठले पण विधी, ध्यानविधी जे असतील, ते शंकराने दिलेले आहेत. आणि तो शंकर, त्याची पत्नी पण होती, त्याचे मुलं पण होते. तो कैलासावर त्यांनी वास्तव पण केलं होतं. पण जे शिव म्हणतो आपण, जे शिवरात्र म्हणतो, ही त्या शंकराच्या आतल्या शिवाची गोष्ट आहे. या त्या शंकर
मधल्या प्रत्येक जीवाच्या आतला जो शिव आहे, त्या जीव आणि शिव ह्याची ही गोष्ट आहे. तर ही जी शिवरात्र आहे ही तुमच्या सगळ्यांना पण ती तुमच्या आतल्या शिवाची ओळख करून द्यावी, ओळख व्हावी तुमची, आणि त्या तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात या सगळ्या साधनेमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे ध्यान तुम्ही करत आहात. तर आजच्या रात्रीमध्ये तुम्ही जी काही विधी तुमची रेग्युलर तुम्ही जे करत आहात ती तुम्ही करायची आहे. आणि अ, असं म्हटलं जातं की या दिवशी जो जागा राहतो तो ती ऊर्जा ग्रहण करू शकतो. कारण ज्यावेळेला आपण झोपी झालो त्यावेळेला आपण एका मूर्छामध्ये जातो, आणि जागा राहतो म्हणजे गप्पा मारणं किंवा टीव्ही पाहणं किंवा मस्ती करणं आणि जागं राहणं असं नाही. जागं राहणं म्हणजे अवेअर राहायचंय तुम्हाला, आणि तुमच्या पाठीचा जो कणा आहे तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला, या जेवढं शक्य होईल तेवढा. कारण तो ऊर्जेचा जो प्रवाह वाहतो त्या आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, ते आपले 7 चक्र जे तो आहेत आपल्या, तर त्या कण्यामध्ये वेगवेगळे चक्र ते ऊर्जा केंद्र आहेत त्या चक्रांचे. तर त्या प्रवाहामध्ये ज्यावेळेला तो ऊर्जा प्रवाह वाहतो आपला, ते एक-एक चक्र तो सक्रिय करत जातो. तर या शिवरात्रीला ही हा म्हणजे वर्षातनं एकदा ही संधी आपल्याला उपलब्ध होते. तर या संधीचा आपण उपयोग करून आणि आपल्या आत असलेल्या शिवाला जाणण्याचा प्रयत्न करू. आणि अ, तुम्ही असे नाही आहात की तुम्ही पहिल्यांदाच ही गोष्ट करतात. तुम्ही अनेक अ, वेगवेगळ्या ध्यान शिबिरात तुम्ही सहभागी झालेला. तुम्हाला ध्यान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ध्यान करत आहात. त्या ध्यानातनं मिळणारी ऊर्जा, त्यातनं होणारे बदल तुम्ही अनुभवतायत. आणि हे खास या महाशिवरात्रीच्या दिवशी तो तुमच्या आतल्या शिवाला जाणण्याचं म्हणजे खूप निकटतम असा एक संधी तुम्हाला उपलब्ध होते अशा वर्षातनं एकदा. तर त्या संधीचा आपण लाभ घेऊया आणि प्रयत्न करूया अधिक अवेअर राहायचा, अधिक जागृत राहायचा, आणि आपल्या त्या ऊर्जेचा सहयोगाने आपल्या आतल्या शिवाला जाणण्याचा आपण प्रयत्न करू. तुम्ही इतका वेळ दिला या निमित्ताने, या शिवरात्रीच्या महापर्वावर एकत्र झाला, जॉईन झाला, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आणि अ, अ, पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्हाला. आणि तुमच्या अ, आतल्या शिवाचं तुमचं मिलन व्हावं आज, ही प्रार्थना करतो. धन्यवाद. जय शंकर. धन्यवाद स्वामीजी. जय शंकर. जय शंकर. धन्यवाद स्वामीजी. धन्यवाद स्वामीजी. जय शंकर. स्वामीजी जय स्वामीजी शंकर. खूप खूप स्वामीजी जय धन्यवाद. खूप शंकर. खूप धन्यवाद. धन्यवाद स्वामीजी. जय शंकर. धन्यवाद जय स्वामीजी. शंकर. जय जय शंकर. शंकर. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. स्वामीजी जय शंकर. जय शंकर स्वामीजी. जय शंकर. स्वामीजी जय शंकर. जय थँक्यू. शंकर स्वामीजी. जय शंकर.